नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर. ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी नर्सिंग ॲप्टिट्यूड सिरीज घेऊन आले आहे. आजचा हा आपला लेक्चर थर्ड आहे, ज्यामध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे टॉप एमसीक्यू क्वेश्चन्स त्यासोबतच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे एमसीक्यू एक्झाम मध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहेत, कारण नर्सिंग सीईटी मध्ये फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट या दोन्ही गोष्टी क्लिअर असणे गरजेचं आहे. आज मी तुम्हाला शॉर्ट एक्सप्लेनेशन देणार आहे प्रत्येक क्वेश्चन सोबत. पण लक्षात ठेवा, आपल्या फुल कोर्स मध्ये आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक टॉपिक डिटेल मध्ये कव्हर करतो, कन्सेप्ट क्लिअर करतो, त्यासोबतच एक्झाम ट्रिक्स देखील शिकतो. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आपला कोर्स हा 18 ऑगस्ट पासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतील फुल सिलेबस वरती, त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, जेव्हा हवं तेव्हा तुम्ही पाहू शकता ते. त्यासोबतच 25 प्लस टेस्ट सिरीज मिळतील फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज. 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक मिळतील आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असतील, म्हणजे तुमच्या फोनवरती सुद्धा ते ओपन होतील. आता तुम्ही इथे शॉर्ट एक्सप्लेनेशन ऐकत आहात आपल्या व्हिडिओमध्ये, पण कोर्समध्ये आपण डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक ऑप्शन, प्रत्येक कन्सेप्ट आणि एक्झाम मध्ये ट्रिक्स देखील तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात, तर ते देखील पाहूयात, ज्यामुळे तुमचा स्कोर हा मॅक्सिमम. आता विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही कोर्स मी नंबर दिले त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हा कोर्स जर बाय करायचा असेल, सिंगल कोर्स बाय करायचा असेल, तर त्याची प्राइस आहे फक्त 500 रुपये. आणि जर तुम्हाला कॉम्बो कोर्स बाय करायचा आहे, आता कॉम्बो कोर्स मध्ये काय काय असेल, पीसीबी सीईटी, नर्सिंग सीईटी, नीट, त्यासोबतच जेडबलई, पीसीएम सीईटी, हे सगळ्या कोर्सेसचं आपल्याकडे प्रिपरेशन होईल. आणि या कॉम्बो कोर्सची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये इतकी. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही हा कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. 95% प्लस मार्क्स हवे असतील तर हा कोर्स नक्कीच जॉईन करायला पाहिजे. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा, तर प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा सर्च करा, त्यांचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, तर स्टोअर आयकॉन वरती क्लिक करा. त्याच्यानंतर सर्च बॉक्स येईल, सर्च बॉक्स मध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, खाली कोर्स दिसेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. चला आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ नर्सिंग एथिक्स. ऑप्शन्स आहेत बेनिफिशियन्स, नॉन मॅलिफिशियन्स, निग्लिशियन्स आणि ऑटोनॉमी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल. आता इथे ऑप्शन्सचा अर्थ जाणून घेऊया. बेनिफिशियन्स म्हणजे काय, तर पेशंटसाठी चांगल्या गोष्टी करणे. नॉन मॅलिफिशियन्स म्हणजे काय, तर पेशंटला हानी न करणे, ओके, त्यांना डॅमेज न करणे. निग्लिशन्स म्हणजे काय, तर त्यांना दुर्लक्ष करणे. आणि ऑटोनॉमी म्हणजे काय, तर पेशंटचा जो पण डिसिजन असेल तर त्याचा रिस्पेक्ट करणे. आता ही गोष्ट बरोबर आहे, इथिक्स मध्ये येतं, हे पण येतं, हे पण येतं. आता पेशंटला इग्नोर करणं हे जमेल का, नाही जमणार, आणि ते इथिक्सच्या विरुद्ध आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन सेल्सिअस इज. आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर किती असायला पाहिजे सेल्सिअस मध्ये, तर 37 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. जर 37.5 किंवा 37 पेक्षा जास्त असेल तर आपण असं कन्सिडर करतो की त्या व्यक्तीला फीवर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द पल्स रेट ऑफ अ हेल्दी अडल्ट ऍट रेस्ट इज युजली बिटवीन. ऑप्शन्स आहेत 50 to 60, 60 to 100, 70 to 120 and 80 to 130. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी, तो म्हणजे 60 to 100. आता रेस्टिंग पल्स 60 to 100 बीट्स पर मिनिट असते. आता 60 पेक्षा कमी म्हणजे ब्रॅडिकार्डिया असतं. काय, लेस दॅन 60 असेल, लेस दॅन 60 असेल तर त्याला काय म्हणायचं, ब्रॅडिकार्डिया. आणि जर मोर दॅन 60 असेल तर त्याला म्हणायचं टॅकिकार्डिया. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून डिटेल मध्ये काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतील, माहिती करून घ्यायचं असेल, तर आपण कोर्स तर लॉन्च केला,
तुम्ही तो कोर्स जॉईन केला तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायला मिळेल. आपण जे क्वेश्चन्स काढले ते प्रिव्हियस इयरच्या पेपरवरती बेस असतील. ओके, म्हणजे त्यामध्ये कसं विचारलंय त्या क्वेश्चन्स वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच विटॅमिन इज इसेन्शियल फॉर नॉर्मल ब्लड क्लॉटिंग? ऑप्शन्स आहेत विटॅमिन ए, डी, ई, के. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, तो म्हणजे विटॅमिन के. आता विटॅमिन के हा ब्लड क्लॉटिंग साठी क्लॉटिंग फॅक्टर्स बनवायला मदत करते. आता याची डिफिशियन्सी असल्यावरती आपल्याला ब्लिडिंग हे खूप जास्त होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन इज नोन ॲज द कंट्रोल सेंटर ऑफ द बॉडी? ऑप्शन्स आहेत हार्ट, ब्रेन, लिव्हर, किडनी. याचं सगळ्यात सोपं उत्तर आहे तो म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल बी. कारण कंट्रोल करायचं काम आपलं कोण करतं तर मेंदू करतं. ब्रेन नर्व सिस्टीम जी असते ती कंट्रोल करायचं काम करते. बॉडीचे जे मुवमेंट्स असतात, थॉट्स असतात किंवा व्हायरल फंक्शन्स जे रेग्युलेट करायचं काम कोण करतं? ब्रेन. म्हणूनच याला कंट्रोल सेंटर काय म्हणायचं? कंट्रोल सेंटर असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. इन फर्स्ट एड सीपीआर स्टँड्स फॉर? फर्स्ट एड मध्ये सीपीआर चं फुल फॉर्म काय आहे? कार्डिओ पल्मनरी रेस्क्यू, कार्डिओ पल्मनरी रेस्क्यूसिएशन, नंतर आहे कार्डिओव्हॅस्क्युलर प्रेशर रिलीफ आणि नंतर आहे कार्डिओ पेशंट्स रिकव्हरी. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रेस्क्यूसिएशन. म्हणजे ऑप्शन कोणता राईट असेल? बी. आता सीपीआर म्हणजे काय? हार्ट आणि लंग्स चे फंक्शन जे असतात ते रिस्टोर करणे. आता हार्ट थांबल्यावरती चेस्ट कंप्रेशन्स आणि रेस्क्यू ब्रीथ्स दिले जातात, त्याला सीपीआर म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर ब्लड प्रेशर? ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं? ऑप्शन आहे स्टेथोस्कोप, नंतर आहे पायग्नो मॅनोमीटर, थर्ड आहे थर्मोमीटर आणि फोर्थ आहे स्पायरोमीटर. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे पायग्नो मॅनोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. इन इन्फेक्शन कंट्रोल हँड वॉशिंग शुड लास्ट ऍट लीस्ट 5 सेकंड, 10 सेकंड, 20 सेकंड, 40 सेकंड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे 20 सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर हँड वॉशिंग 20 सेकंड पर्यंत करणं हे मॅन्डेटरी आहे, कारण तेव्हा जर्म्स इफेक्टिव्हली रिमूव्ह होतात आणि हे WHO ने आपल्याला सांगितलेलं आहे, त्यांचं प्रूफ आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द ह्युमन बॉडी इज? ह्युमन बॉडी मधलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट विचारलंय. ऑर्गन, टिश्यू, सेल, मॉलिक्यूल. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, तर म्हणजे सेल. सेल ही बॉडीची बेसिक स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट आहे. सर्व जे टिश्यूज असतात, ऑर्गन सेल्स असतात, तर यापासून हे बनतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ कम्युनिकेबल डिसीज? ऑप्शन्स आहेत डायबेटीज, ट्युबरक्युलोसिस, टीबी, हायपरटेन्शन, आर्थ्रिटिस. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन टी, म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आता कम्युनिकेबल म्हणजे काय असतं? तर कम्युनिकेबल म्हणजे पर्सन टू पर्सन स्प्रेड होणारा एखादा डिसीज. आता टीबी बॅक्टेरियामुळे स्प्रेड होतं. डायबेटीज, हायपरटेन्शन कम्युनिकेबल नाही आहेत, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप इज? युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय असतं? तर जो सगळ्यांना ब्लड देऊ शकतं, ज्याचं ब्लड सगळ्या बॉडीजला चालतं. आता ए प्लस, ए बी प्लस, ओ मायनस, ओ प्लस, त्यामधलं कोण युनिव्हर्सल डोनर आहे? तर करेक्ट ऑप्शन असेल सी, तो म्हणजे ओ मायनस, ओ निगेटिव्ह. तर हे ब्लड युनिव्हर्सल डोनर ग्रुप आहे. ओ निगेटिव्ह मध्ये अँटीजेन्स नाहीयेत, त्यामुळे कुणालाही दिलं तरी रिॲक्शन कुठलीही होत नाही, म्हणूनच त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच पोझिशन इज प्रिफर फॉर अ पेशंट इन शॉक? शॉक मध्ये कुठली पोझिशन प्रिफर केली जाते? ऑप्शन्स आहेत supine with legs elevated, prone, sitting upright, sideline. The correct option is option A, spine with legs elevated. आता विद्यार्थी मित्रांनो, शॉक मध्ये ब्लड प्रेशर कमी असतं, लेग्स एलिव्हेट केल्याने ब्लड हार्ट आणि ब्रेन कडे परत जातं. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल्स बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन? ऑप्शन्स आहेत सेरिब्रम, सेरिबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि हायपोथॅलामस. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तर म्हणजे सेरेबेलम. सेरेबेलम बॉडीची बॅलन्स, पोश्चर, कोऑर्डिनेशन कंट्रोल करतं.
सेरिब्रम थिंकिंग आणि मेनली थिंकिंग त्यासोबतच मेमरीसाठी असतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. द फर्स्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस इज. नर्सिंग प्रोसेसची पहिली स्टेप काय? प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, असेसमेंट, इव्हॅल्युएशन. ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे असेसमेंट. नर्सिंग प्रोसेसची फर्स्ट स्टेप म्हणजे पेशंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, मग ती फिजिकल असो, सायकोलॉजिकल असो किंवा सोशल असो, त्यालाच म्हणायचं असेसमेंट. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑर्गन डिटॉक्सिफाईज हार्मफुल सबस्टान्सेस इन द बॉडी? ऑप्शन्स आहेत किडनी, लंग्स, लिव्हर, पॅनक्रियाज. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, ते म्हणजे लिव्हर. लिव्हर हार्मफुल केमिकल्स, ड्रग्स ब्रेकडाऊन करून सेफ फॉर्म मध्ये कन्वर्ट करतं. आता किडनीज वेस्ट एक्सक्रीट करतात, पण डिटॉक्स मेन लिव्हर करतं. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. द एव्हरेज रेस्पिरेटरी रेट फॉर अ हेल्दी अडल्ट इज 8 to 12 breaths per minute, 12 to 20, 20 to 28, 28 to 38, 6 breaths per minute. The correct option असेल ऑप्शन बी, ते म्हणजे 12 to 20 breaths per minute. आता नॉर्मल अडल्ट ब्रीथिंग रेट हा काय असतो? 12 to 20. त्याच्या कमी असेल तर ब्रॅडिपनी आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर टॅकिपनी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच डिसीज इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ आयोडीन? आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? तर आयोडीन कमी असल्यामुळे थायरॉइड ग्लॅन्ड एनलार्ज होतं, याला आपण गायटर म्हणतात. म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स? रेड ब्लड सेल्सचं काय, आरबीसीचं काय काम आहे, मेन फंक्शन काय? आता आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन असतं, बरोबर आहे, जे ऑक्सिजन लंग्स मधून बॉडी टिश्यूज पर्यंत नेतं. ऑक्सिजन कुठून येतं? लंग्स पासून टिश्यूज पर्यंत नेण्याचं काम करतं. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कॅरी ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरी करतं. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द फास्ट सेफेस्ट मेथड ऑफ वेस्ट डिस्पोजल इन हॉस्पिटल्स? ऑप्शन्स आहेत ओपन डंपिंग, बर्निंग इन ओपन एअर, इन्सिनरेशन, बरियल इन सॉइल. तर करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी, ते म्हणजे इन्सिनरेशन. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्सिनरेशन हाय टेम्परेचरवर वेस्ट जाळून जम्स डिस्ट्रॉय करतात. ओपन बर्निंग खूप जास्त अनसेफ आहे, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. द प्रायमरी साइन ऑफ हायपोग्लिसरेमिया इज. ऑप्शन्स आहेत ड्राय स्किन, कन्फ्युजन, स्लो पल्स, हाय ब्लड प्रेशर. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे कन्फ्युजन. लो ब्लड शुगरमुळे ब्रेनला एनर्जी मिळत नाही आणि त्यामुळे कन्फ्युजन, इरिटेबिलिटी, ट्रिमर्स ह्या गोष्टी सगळ्या होतात. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची असेल, प्रत्येक टॉपिक डिस्कस करायचे असते, पीसीपी असो, नर्सिंग असो, ऍप्टिट्यूड, इंग्लिश ग्रामर, हे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर दिलेला आपण जर नवीन बॅच सुरू करते तर तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.